आजच्या या मननामध्ये आम्ही एका अशा भागाकडे जात आहोत ज्यावर आम्ही सातत्याने विचार करतो. यशाचा 53वा अध्याय आणि त्याचं 11वं वचन. या ठिकाणी असं म्हटलं आहे, यशाचा 53वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये असा उल्लेख आहे, त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरवेल. त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. खर तर अलीकडच्या काळामध्ये जर आपण ओजीएमच्या एपिसोड्स ऐकत असाल तर या भागावर सातत्याने लिखाण होत आहे. आज पुन्हा एक वार त्याच भागातल्या शेवटच्या वाक्यावर प्रभू मला जे नवीन विचार देत आहे ते आपल्या पुढे ठेवण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. त्या वचनाची शेवटची ओळ जी काही आहे, शेवटचं विधान जी काही आहे ते असं आहे, त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. खर तर हे जे काही वचन आहे किंवा हा जो काही अध्याय आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचं अगदी सविस्तर असं विषय आहे. जेव्हा आम्ही हे वाचतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की तो इतिहास असावा. जेव्हा आपण 53वा अध्याय वाचतो तेव्हा असं वाटतं की तो इतिहास असावा. मुळात तो इतिहास नाही, ते भविष्य आहे. आणि यशानं लिहिलेलं हे भविष्य इतकं तंतोतंत त्या ठिकाणी त्यानं व्यवस्थित लिहिलेलं आहे की आम्हाला आश्चर्य वाटतं. त्यानं अगदी बारीक सारीक गोष्टी त्या ठिकाणी लिहून ठेवलेल्या आहेत. आता येथे त्यानं असं म्हटलेलं आहे की त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. आता हा तो कोण हे जर समजायचं असेल तर त्याच वचनामध्ये असा उल्लेख आहे, माझा धर्मशील सेवक. जेव्हा आम्ही माझा धर्मशील सेवक असं म्हणतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की इथला वक्ता कोण आहे. लेखक जरी इर्मया असला, लेखक जरी यशया असला तरी देखील हे जे काही वक्तव्य आहे किंवा हे जे विधान केलं गेलेलं आहे ते परमेश्वर पित्याचं विधान आहे. आणि तो आपल्या पुत्राबद्दल त्या ठिकाणी बोलत असताना असं म्हणतो, माझा धर्मशील सेवक. खरोखर जेव्हा धर्मशील हा शब्द प्रयोग विचारात घेतला जातो तेव्हा धार्मिक किंवा नीतिमान असा त्याचा अर्थ निघतो. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोललेला आहे. तो धार्मिक आणि नीतिमान असा सेवक आहे. आणि त्यानं असं म्हटलंय की त्यांच्या अधर्माचा भार आपल्यावर घेतला. प्रियानो, जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बघतो तेव्हा पिता बोलत आहे, पुत्राबद्दल बोलत आहे आणि पुत्राबद्दल तो असं म्हणतो की माझा सेवक. जेव्हा आम्ही विचार करतो प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे तेव्हा आमच्या हे लक्षात येतं की तो तर देवाचा पुत्र आहे. फिलिप्पिकरांच्या पत्रामध्ये जेव्हा आम्ही येतो तेव्हा आम्हाला असं पाहायला मिळतं, तिथं असं म्हटलं आहे की तो देवासमान असूनही किंवा तो देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने देवासमान असणे हा लाभ मानला नाही. किती आश्चर्य. तो देवाच्या स्वरूपाचा होता, मुळात तो देव होता, परंतु आपण देवासमान असणे हा त्याने लाभ मानला नाही. आणि मग असं म्हटलंय की त्याने मनुष्य प्रकृतीचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. त्यानं तो प्रभू येशू ख्रिस्ताचं काय आहे, तो खर तर तो देवाचा पुत्र आहे, तो देव आहे, परंतु तो दासाचं स्वरूप धारण करीत आहे. आणि म्हणून पिता त्याला म्हणत आहे, माझा धर्मशील सेवक, माझा धार्मिक सेवक, माझा नीतिमान सेवक, त्यांच्या अधर्माचा भार आपल्यावर घेईल. का कोणास ठाऊक, परंतु यशया जेव्हा 53वा अध्याय लिहितो तेव्हा एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 4 वेळा त्यानं असा उल्लेख केलाय की तो भार किंवा ते ओझ तो आपल्यावर घेत आहे. जर तुम्ही 11वं वचन जे आता आम्ही वाचलंय त्याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर 4थ्या वचनामध्ये उल्लेख आहे, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने. जर आम्ही 6व्या वचनामध्ये आलो तर तिथे उल्लेख आहे, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लावले.
तर जेव्हा आम्ही 12व्या वचनामध्ये येतो तेव्हा शेवटाकडे असं म्हटलं आहे, त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. म्हणून मी म्हणालो, तब्बल 4 वेळा असा उल्लेख आहे की तो भार आपल्यावर घेत आहे, तो पाप त्या ठिकाणी धर्म आपल्यावर घेत आहे. त्यानं जर एकाच अध्यायामध्ये 4 वेळा किंवा 12 वचनांमध्ये 4 वेळा असा उल्लेख होत आहे, तर असं म्हणता येईल की ही गोष्ट मुद्दाम यशाने अधोरेखित केली आहे, कारण त्या गोष्टीला फार आणि फार महत्व आहे. ते महत्व जर आम्हाला जाणून घ्यायचं असेल, नाही का, तर आम्हाला त्या ठिकाणी जुन्या करारातील आणखी एका संदर्भाकडे जायला हवं. आणि मी तुमच्या पुढे तो संदर्भ ठेवत आहे. जर आम्ही लेवियाचं पुस्तक त्याचा 16वा अध्याय, पूर्ण 16वा अध्याय जर तुम्ही वाचलात तर खूप बरं होईल. आपल्याकडे वेळ नाही. आपण 16व्या अध्यायाच्या 20 आणि 21 वचनांकडे जाऊ. 21 आणि 22 वचनांकडे जाऊया. 20 वचन पण आपण टाळूया. तिथं असं म्हटलंय, अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्रायल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध यांचा, म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार केला व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे. तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन प्रदेशात वाहून नेईल. त्या मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे. खरं तर ही आज्ञा दिली होती. जेव्हा आम्ही हा संदर्भ वाचतो तेव्हा आमच्या लक्षात येतं, जर समजा 16वा अध्याय जर तुम्ही बघितला तर 16व्या अध्यायाचं जे काही टायटल आहे, मराठीमध्ये जे टायटल दिलेलं आहे ते असं आहे, प्रायश्चित्ताचा दिवस. जेव्हा मी या गोष्टीचा विचार करतो तेव्हा आपल्याला हे बघायला मिळतं, प्रायश्चित्ताचा दिवस. इंग्लिशमध्ये जे काही ट्रान्सलेशन आहे ते असं म्हटलंय, द डे ऑफ ॲटोनमेंट. मी तुमचं लक्ष मुद्दाम त्या शीर्षकाकडे वेधू इच्छितो, दी डे ऑफ ॲटोनमेंट. का बरं असं म्हटलंय द डे ऑफ ॲटोनमेंट? लक्षात घ्या, नुसतं डे ऑफ ॲटोनमेंट नाही म्हटलेलं, द डे ऑफ ॲटोनमेंट म्हटलेलं आहे. स्पेसिफिक, मुद्दाम त्या ठिकाणी ठराविक असा संदर्भ दिलेला आहे. जेव्हा द शब्द वापरला जातो तेव्हा त्या ठिकाणी स्पेसिफिक, ठराविक असा संदर्भ दिला जातो. आणि मग असं म्हटलंय की तो दिवस जो प्रायश्चित्ताचा दिवस आहे. इंग्लिश मधला हा शब्द खूप छान आहे, ॲटोनमेंट. जर त्याचं स्पेलिंग बघाल तर ATONEMENT असं आहे. जर आम्ही तो शब्द पाहू गेलो तर तो शब्द त्या ठिकाणी खास करून भाषांतर केलं गेलं. बायबलचं जेव्हा भाषांतर इब्री भाषेतून इंग्लिशमध्ये केलं गेलं तेव्हा विशेष करून त्याचा उपयोग किंवा त्याची निर्मिती केली. हा जो काही शब्द आहे त्याची जर समजा आपल्याला माहिती करून घ्यायची असेल किंवा त्याचा संदर्भ बघायचा असेल तर मी म्हणेल की आपण त्याला तोडूया, आपण तो शब्द फोडूया, त्याचे आपण 3 तुकडे करूया. मी त्या ठिकाणी त्याची फोड अशी करतो, ॲट वन मेंट. खर तर त्याचं स्पेलिंग जी काय ATONEMENT. मी पहिला संदर्भ घेतो ॲट, मधला संदर्भ वन, आणि मग मी संदर्भ घेतो मेंट. जेव्हा आम्ही इंग्लिशमध्ये व्याकरण शिकवतो तेव्हा मेंट हा प्रत्यय आहे असं सांगतो. मराठीमध्ये जसे आपण म्हणतो ना की निष्काळजी, त्याला आपण शब्द प्रयोग लावतो, पणा हा प्रत्यय झाला, पणा हा प्रत्यय झाला, तसा निष्काळजीपणा शब्द तयार होतो. तसंच मेंट हा प्रत्यय आहे जो इंग्लिशमध्ये वापरला जातो. आणि जर आम्ही मेंट या शब्दात, या सिलेबल्स किंवा ह्या काय म्हणतो आपण त्याला, प्रत्ययाचा जर अर्थ पाहिला तर इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ होतो स्टेट किंवा ऍक्शन. त्याचा अर्थ होतो स्टेट किंवा ऍक्शन. आणि मग त्या ठिकाणी तो जो काही संदर्भ आहे ॲटोनमेंट म्हणजे ॲट वन मेंट. इंग्लिशमध्ये आपण जर त्या मेंटचा संदर्भ घेतला ऍक्शन तर अर्थ निघतो ॲट वन ऍक्शन. प्रायश्चित्त कसं आहे? ॲट द सिंगल ऍक्शन, एकाच कृतीनं. खरोखर जेव्हा आम्हाला कळतं की आम्हाला आमच्या पापांचं प्रायश्चित्त कसं प्राप्त झालं किंवा आमच्या पापांचं प्रायश्चित्त कसं केलं गेलं, तेव्हा आम्हाला हे कळतं की आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी 2000 वर्षांपूर्वी
एकदाच अर्पण केलं. दॅट इज वाय इट इज ॲट वन मेंट, दॅट इज द ॲटॉनमेंट. अर्थातच एकदाच केलेली कृती, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील अर्पण. त्या एकाच कृतीनं आम्हाला प्रायश्चित्त प्राप्त झालं. जेव्हा इब्रिकराच्या पत्राच्या 10व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये येतो, आम्हाला असं वाचायला मिळतं की त्या इच्छेने आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. काय शब्दप्रयोग आहे? एकदाच केलेल्या देहार्पणाद्वारे. अर्पण जे एकदाच झालं. त्याच 10व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये येथून आपण असं वाचतो, परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. काय शब्द वापरला? एकच यज्ञ. आणि जेव्हा आम्ही 14व्या वचनामध्ये येतो, एक वचन जेव्हा आम्ही वाचत जातो, तेव्हा आम्हाला असं बघायला मिळतं, कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे. त्यानं आमच्यासाठी जे प्रायश्चित्ताचं कार्य केलं, त्या कार्याचं वैशिष्ट्य हे आहे, जरी पूर्वी काळचे जे याजक होते ते दरवर्षी पुन्हा पुन्हा अर्पण करत होते, वर्षानुवर्षे अर्पण करत होते, हा जो काही महान याजक आहे त्यानं मात्र एकदाच अर्पण केलं आणि प्रायश्चित्त आमच्यासाठी प्रायश्चित्त केलं. आणि म्हणून तो प्रायश्चित्ताचा दिवस जर असं म्हटलं तर तो दिवस कोणता आहे आपण जाणून घेऊया. जर प्रायश्चित्ताचा दिवस म्हटलं तर त्या ठिकाणी आपण जर 29व्या वचनामध्ये आलो, 16व्या अध्यायाच्या 29व्या वचनामध्ये आलो, तर तिथे उल्लेख असा आहे, 7व्या महिन्याच्या दशमीस. काय शब्दप्रयोग आहे? 7व्या महिन्याच्या दशमीला काय करायचंय? तुम्ही तुमच्या जीवाला दंडन करायचंय, कोणतंही काम करायचं नाही. तुम्ही स्वदेशी असा, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही इस्रायली असा अथवा तुम्ही परदेशी असा, त्या ठिकाणी तुम्हाला काहीही काम करायचं नाही. तो दिवस त्या ठिकाणी खास नेमलेला होता आणि त्या दिवशी हे प्रायश्चित्ताचं अर्पण करणं गरजेचं. प्रियांनो, कशासाठी? जर आपण पुढच्या भागात वाचलं तर तिथे उल्लेख आहे, कारण त्या दिवशी तुम्हाला शुद्ध करावे म्हणून तुमच्यासाठी प्रायश्चित्त करण्यात येईल. काय शब्दप्रयोग आहे? कारण त्या दिवशी, म्हणजे त्या पर्टिक्युलर दिवशी, त्या विशिष्ट दिवशी तुम्हाला शुद्ध करावे म्हणून तुमच्यासाठी प्रायश्चित्त करण्यात येईल. परमेश्वरासमोर तुम्ही आपल्या सर्व पापांपासून शुद्ध ठराल. तुमच्यासाठी हा परम विश्रामाचा शब्बात आहे. कोणता दिवस आहे? तुमच्यासाठी हा परम विश्रामाचा शब्बात आहे. त्या दिवशी हे अर्पण होणार. जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं अर्पण झाल्याचा संदर्भ पाहतो तेव्हा आमच्या एक लक्षात येतं, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर त्याचं शरीर लटकलेलं होतं तेव्हा ते लवकर काढण्याचा, त्या ठिकाणी त्या लवकर काढण्याची घाई करण्यात आली. कारण होतं की पुढचा दिवस हा त्या ठिकाणी मोठा शब्बात, त्यालाच परमविश्रामाचा शब्बात म्हटलेला आहे. तो एक दिवस ज्या दिवशी हे पापार्पण किंवा हे प्रायश्चित्ताचं अर्पण केलं जाणार होतं, तो दिवस त्या ठिकाणी महत्वाचा. आमच्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपण थोडस वेगाने पुढे जाऊया आणि काही ठराविक गोष्टीच पाहूया. कदाचित सगळ्या गोष्टी आपल्याला पाहता येणार नाही. मला त्या ठिकाणी असं पाहायला मिळतंय की त्या दिवशी काय करायचंय? 2 बकरे आहेत. मी त्या ठिकाणी सरळ त्या मुद्द्याकडे येते. 2 बकरे आहेत. एक बकरा जो काही आहे तो त्या ठिकाणी, अर्थात दोन्ही बकऱ्यांवर चिठ्ठ्या टाकायच्या आहेत. ज्या बकऱ्यावर त्या ठिकाणी वधण्यासाठीची चिठ्ठी निघेल तो वेगळा, ज्याच्यावर त्या ठिकाणी पाप वाहून नेण्याची चिठ्ठी निघेल तो वेगळा. जो त्या ठिकाणी वधण्यासाठी चिठ्ठी निघेल असा कोकरा असेल त्याचा वध केला जाईल. परंतु दुसरा कोकरा जो काही आहे त्याच्याविषयी म्हटलंय, त्याच्या मस्तकावर त्या ठिकाणी अहरोनाने आपले हात, नाही का,
त्याच्या मस्तकावर अहरोनाने काय करायचे? हात ठेवायचे. आणि जे काही इस्रायल लोक आहेत, म्हणजे संपूर्ण इस्रायल राष्ट्र जे काही आहे, त्यांच्या पापांचा अंगीकार करून तो दोष, ते पाप, ते अपराध, ते दुष्कृत्य, ते दुष्कर्म, ते अधर्म त्या बकऱ्याच्या मस्तकी ठेवायचे आहे. आणि नंतर तो बकरा रानात सोडून द्यायचा. त्या बकऱ्याबद्दल असं म्हटलंय, तो पाप वाहून नेणारा बकरा आहे. कधी घडतंय हे? वर्षातून एकदा. बघा ना, वर्षामध्ये अशी अनेक पाप घडली असतील इस्रायलाकडून जी कदाचित त्यांच्या लक्षात पण आलेली नाही. कदाचित जी काही अगदी ठळक पाप आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी त्या वेळेला अर्पण झालं, पण अशी काही पाप की जी त्या ठिकाणी त्यांना लक्षात नाहीत. असं म्हणजे संपूर्ण राष्ट्रास ह्या दिवशी तर अगदी याजकासाठी सुद्धा अर्पण केलं जातं. वर्षातून होणार हे जे काही अर्पण आहे त्याची त्या ठिकाणी जी काही तो जो काही ते जे काही दृश्य असेल ते किती छान असेल. प्रेरणाचं म्हणजे वर्षभरातली अर्पण एकाच दिवशी त्या बकऱ्याच्या मस्तकी ठेवून त्याला ती वाहून न्यायला लावायची. आम्ही वर्षातून एकदा घर साफ करायला काढतो आणि मग त्या ठिकाणी आमच्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये असलेला कचरा, आमच्या घरामध्ये असलेल्या अनेक अशा गोष्टी ज्या आम्हाला आता घरातून काढून टाकायच्या आहेत, अशा अनेक त्या ड्रॉवर मध्ये असतील, त्या बेडरूम मध्ये असतील, त्या किचन मध्ये असतील, त्या कदाचित आमच्या घराच्या परसदारामध्ये, मागच्या दारामध्ये असतील, टेरेसवर असतील, तो सगळा कचरा आम्ही गोळा करतो, प्लास्टिकच्या बॅग्स मध्ये भरून ठेवतो आणि मग वाट बघतो तो येण्याची. कोण येतो? कदाचित त्या ठिकाणी तो हातगाडी घेऊन येतो, कदाचित तो घंटा गाडी घेऊन येतो. आणि जेव्हा तो येतो तेव्हा आम्ही त्या ठिकाणी पुढे होतो आणि त्याला म्हणतो, बाबा हा कचरा तू घेऊन जाशील का? आम्ही तो कचरा त्याच्या हाती सोपवतो, त्याच्या गाडीमध्ये, त्याच्या हातामध्ये देतो आणि तो घेऊन जातो. लक्षात घ्या, एकदा तो कचरा आम्ही त्याच्याकडे दिला, त्यानं तो कचरा घेऊन गेला की परत तो कचरा आमच्या नजरेला पडतो. असं म्हटलंय की सगळी वर्षभरातली पाप जी काही आहेत, सगळ्या जे काही फिल्दीनेस आहेत, जे काही व्हॉट एव्हर इट इज, ते सगळं काय एकदा त्या बकऱ्याच्या मस्तकी ठेवलं की तो बकरा रानात दूर सोडून दिला. यासाठी की तो हे दर्शवत होता, लक्षात घ्या, जो बदला जाणारा कोकरा आहे तो हे सांगत होता की तुमच्या पापांची क्षमा झाली आहे. तर जो कोकरा त्या ठिकाणी पाप वाहून घेऊन जात होता, कोकरा म्हणण्यापेक्षा बकरा जो पाप वाहून घेऊन जात होता, तो हे सांगतो की तुमची पाप विसरण्यात आली. पहिला कोकरा सांगतो पापांची क्षमा झाली आहे. दुसरा कोकरा सांगतो पाप वाहून नेली आहेत, दूर घेऊन गेले आहे. आता त्या ठिकाणी ती पाप तुमच्या नजरेला पडणार आहे. तुम्ही काय एकदा त्या व्यक्तीकडे तो कचरा दिला आणि त्यानं तो घेऊन गेला, तो पुन्हा तुम्हाला दिसत नाही, तो बघायला तुम्ही जात नाही. प्रियानो, प्रभू म्हणतो मी तुमची पाप स्मरत नाही. प्रभू म्हणतो की तुमची पाप वाहून नेली. कुठे नेली? दूर रानात निर्जन स्थली नेली. अहो, त्या मंडपातून, म्हणजे अर्थातच त्या दर्शन मंडपातून ती पाप त्या ठिकाणी त्या कोकऱ्याच्या एकदा मस्तकावर ठेवले, बकऱ्याच्या मस्तकावर ठेवली की तो बकरा बाहेर निघतोय. कुठे जातोय? तो फक्त त्या ठिकाणी त्या कंपाऊंडच्या बाहेर जात नाही, कुंपणाच्या बाहेर जातो. तो त्या कुंपणाच्या बाहेर तर जातोच, तो त्या ठिकाणी कॅम्प म्हणजे छावणीच्या बाहेर जातो. तो फक्त छावणीच्या बाहेर जात नाही, तो गावाच्या बाहेर जातो. तो गावाच्या बाहेरच जात नाही, तो थेट कुठे जातो? रानामध्ये, निर्जन स्थली जातो. प्रेरणा आमचा प्रवेश, आमची सारी पाप त्यानं आपल्यावर घेतली. तो तिथेच उभा नाही राहिला, ती पाप घेऊन तो बाहेर निघाला. कुठे निघाला? तो वेशीच्या बाहेर आला. वेशीच्या बाहेरच आला नाही, तो वेशीपासून दूर त्या ठिकाणी कलवरी म्हटलेल्या तिकडे गेला आणि तेथे त्यानं ती पाप घेऊन टाकली. प्रेरणा आमचा प्रवेश ख्रिस्त आमची पाप स्मरत आहे, निर्जन स्थळी घेऊन जातो. स्तोत्र 103 मध्ये असं म्हटलं आहे. अहो, किती दूर नेतो. स्तोत्र 103 मध्ये म्हटलं आहे, पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. प्रेरणा त्याने आमच्यापासून अपराध इतके दूर केले, आमची पाप इतकी दूर नेली की पूर्व आणि पश्चिम जितकी दूर आहेत तितके ते पाप
ते अपराध आमच्यापासून आहे. असं म्हटलं जातं 2 दिशा एकत्र येत नाहीत. पूर्व आणि पश्चिम कधी एकत्र येत. एकदा का आमची पाप पूर्वेपासून पश्चिमेला गेली, आमच्यापासून इतकी दूर गेलेली आहेत, पुन्हा ती पाप आमच्या नजरेला पडत नाही. प्रभू म्हणतो मी ती मागे टाकतो. प्रभू म्हणतो मी ती स्मरत नाही. इब्री 8:12 मध्ये शब्दप्रयोग आहे, कारण त्यांच्या आणि तिच्या कृत्यांविषयी मी क्षमाशील होईल आणि त्यांची पाप मी यापुढे स्मरणारच नाही. तो म्हणतो ती पाप मी स्मरणार, तो आमची पाप स्मरत. तो म्हणतो मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकितो, मीच तो तुझी पातके स्मरत नाही. तो आमचे अपराध पुसून टाकतो, ती स्मरत. त्र्याण्णव आम्ही प्रभूशी नावाला धन्यवाद. त्याने पाप नेली, खेळून टाकली, आमच्यासाठी वधस्तंभावर पापांसाठी मरण पावला. ख्रिस्त पुन्हा उठला तेव्हा कसा होता. शेवटचा मुद्दा सांगून थांबतो. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा उठला तेव्हा कसा होता. त्यानं तो जेव्हा आला तेव्हा असं म्हटलंय की तो स्कार्स घेऊन आले. ही केम विथ द स्कार्स, ही लेफ्ट द सीन्स ओव्हर देअर. तो त्या ठिकाणं ते व्रण घेऊन आला. ती पाप त्यानं तिकडे सोडली. ज्या पापांमुळे त्याला दुःख झालं, वेदना आणि यातना आणि जखमा झाल्या, त्याचे व्रण घेऊन आला. जेव्हा त्या ठिकाणं थोमा त्याला म्हणाला की मी विश्वास ठेवणार नाही, तो म्हणाला हे बघ, तुझं बोट पुढे कर, माझ्या हातामध्ये घालून बघ, तुझा हात पुढे कर, माझ्या कुशीत घालून बघ. खरोखर आमची पाप त्यानं दूर सारली. प्रेनो आजही तो आपले व्रण त्या ठिकाणी दाखवतो. जेव्हा जेव्हा आज सैतान आमच्या पापांची आठवण देतो तेव्हा तेव्हा तो आपले व्रण दाखवतो आणि म्हणतो मी प्रायश्चित्त केलं आहे. ॲटोनमेंट ॲट वन मेंट, ॲट वन ॲक्शन. एकाच कृतीनं प्रभू येशू ख्रिस्ताच्या आधीचे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळेचे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नंतरचे म्हणजे आमचे आणि इथून पुढचेही सगळ्यांची पाप त्याने एकाच वेळी प्रायश्चित्त केलं आहे. ते पुन्हा आम्हाला दिसणार नाही. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रेरणो या गोष्टी समजण्यास आणि त्यावर अधिक मनन करण्यास प्रभू आम्हाला सहाय्य. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. आपले आभार.